पोलीस उपनिरीक्षक डोमदेव गवारे यांचं झोपेतच निधन झालं। शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील ऑफिसर क्लबमध्ये ही घटना उघडकीस आली। रूमचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं। शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात सुमारे 8 महिन्यांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक डोमदेव मुरलीधर गवारे वय वर्ष 56 हे रुजू झाले होते। अनेक गुन्ह्यांची त्यांनी उकल केली होती। गोळीबार टेकडी परिसरातील ऑफिसर क्लबमध्ये ते राहत होते। त्यांनी रविवारी रात्री गस्त घातली। त्यानंतर सोमवारी पहाटे 6 वाजेपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे बंदोबस्तावर होते। सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांना वरिष्ठांनी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला। पण पोलीस उपनिरीक्षक डोमदेव गवारे ऑफिसर क्लबमध्ये आले। रात्री 8 वाजता ते झोपून गेले। सकाळी 9 वाजेनंतरही ते खोलीच्या बाहेर आले नाही। त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे यांनी त्यांना बाहेरून आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे दरवाजा धक्का देऊन उघडला। यावेळी हा प्रकार उघडकीस आला। पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे। उपनिरीक्षक गवारे हे पोलीस कर्मचारी नसून तर एक भाऊ म्हणून ते आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वागणूक देत होते। नेहमी पोलीस कर्मचाऱ्यांना एक मदतीचा हात देखील देत होते। कधीही कोणाशी उद्धट बोलले नाही। त्यामुळे गवारे यांच्यासोबत काम करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एक चांगला पोलीस उपनिरीक्षक डोमदेव गवारे हे हरपले आहे, अशी भावना पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आहे। अजित पवार सोमवारी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 ऑगस्टला साक्री दौऱ्यावर होते। उपनिरीक्षक गवारे हे साक्री येथे बंदोबस्तासाठी गेले होते। ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पासून जवळ असलेल्या राजापूर येथील मूळ रहिवासी आहेत।